कोकणवासियांनी विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या मुंबईकर चाकरमान्यांनी माननीय अंतुले साहेब तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादानं या बँकेची स्थापना त्या ठिकाणी झाली होती. परंतु यांना त्या कारणानं बँक अडचणीत आली. आज 80 पासून जवळपास 40-45 वर्ष झाल्यानंतर त्या बँकेची एकही शाखा झाली नव्हती. एनपीए प्रचंड वाढला होता, बँकेला निर्बंध आले होते आणि बँक जवळपास बंद पडल्यासारखी स्थिती होती. आणि मग मी एका वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलो असताना या बँकेला ऊर्जितावस्था देऊ, पुन्हा नव्यानं ताकदीनं ही बँक उभी करू हा शब्द दिला होता. आणि त्या दिवसापासून कामाला लागलो. तो आज बँकेचा एनपीए 0% त्या ठिकाणी आणलाय. तोट्यात असणारी बँक आज नफ्यात आणले. पहिल्या शाखेचं उद्घाटन प्रमुख कार्यालय जे शिफ्ट केलं ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते लालबाग गणेश टॉकीजच्या समोर त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर आज दहिसर जे माझं होम पिच आहे की माझं बालपण माझी सगळी कारकीर्द या इथून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्याच माझ्या कर्मभूमीत या ठिकाणी दहिसरच्या या बँकेच्या माध्यमातून इथल्या कष्टकऱ्याला इथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाला आधार देता यावा या शुद्ध भावनेनं ही ब्रांच या ठिकाणी आणले. निश्चितपणे या बँकेचा उपयोग या दहिसर परिसरातील कष्टकऱ्यासाठी होईल. त्याच्या छोट्या मोठ्या सुखदुःखात अडचणीच्या काळात मदतीचा हात ही बँक देईल. त्याचबरोबर छोटे मोठे फेरीवाले आहेत, स्टॉलवाले आहेत, व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा हक्कानं अर्थपुरवठा वाजवी दरात ही बँक करेल आणि एकंदर उद्योग व्यवसायाला बेरोजगारीला त्या ठिकाणी मदत, बेरोजगारीवर मात करायला त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आपली बँक आहे, ही सभासदांची बँक आहे, ग्राहकांची बँक आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने आज ग्राहक या ठिकाणी होते. तेच बँकेला वाढवणार आहेत आणि वाढलेल्या यशस्वी अशा बँकेची फळं सुद्धा इथलेच सगळे जनता त्या ठिकाणी चाकणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी या बँकेला मोठं करावं, आशीर्वाद द्यावा. निश्चितच या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचा रायगड बँकेच्या माध्यमातून माझा प्रयत्न राहील. मोठ्या प्रमाणात कोकणवासीय मुंबईमध्ये राहतात, त्यांना या बँकेचं कसं 100% कोकणवासियांचं मुंबईच्या उभारणीत मोठं स्थान आहे. मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय राहतात आणि या चाकरमान्यांनी गावाकडे जाऊन गावं उभी केलीत, कोकण उभा केलाय आणि मुंबईच्या योगदानात वाटचालीत विकासात कोकणचं मोठं स्थान आहे. आणि अशा वेळेला त्या कोकणवासियांना आपला आधार रायगड असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गवाल्यांना वाटेल याकरता रायगड बँकेचा पसारा आणखी यशस्वीपणे आम्ही पुढे नेणार आहोत. चाकरमानांच्या सुखदुःखात कोकणातल्या आणि इतरही महाराष्ट्रातल्या या बँकेचं योगदान निश्चितच राहील. चाकणकरांची चौकशी 2 महिन्यानंतर होत आहे असं सुषमा अंधारे म्हणतात. कुठे ना कुठे क्लीन चिट देण्याचा त्यांना प्रयत्न सरकार करत असं नाही, मला वाटतं अंधारे काही सरकारचं कौतुक कधीच करणार नाही. सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एवढं चांगलं काम करत असताना सुद्धा ते प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देत आहेत. आता तपासणी जी एसआयटी करते हा त्यांचा भाग आहे. अंधारे काय म्हणतात म्हणून 2 दिवसात तपास करायचा, 4 दिवसात, ती एक सिस्टीम आहे तपास यंत्रणा, त्या चौकटीत ते काम करत असतं. आणि या प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, कोणी असो, धागेदोरे कुणापर्यंत जाऊ, कोणालाही दयामाया दाखवणार नाही, कोणाची गय करणार नाही, हे सांगितल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण ज्यांना करायचं आहे त्या सुषमा अंधारेंकडून दुसरी अपेक्षा काय करणार. या प्रकरणामध्ये अनेक मोठी नावं आहेत. जो समोर आलेला आहे तो 1% असं रोहित पवार असेल. नाही, मला वाटतं रोहित पवार फक्त मीडियात जास्त बोलतात. त्यांना 99% कोणावर संशय येतोय तो त्यांनी द्यावा. आणि जे जे वाटतात, आता एमआयएमचा काही प्रकरणात त्या ठिकाणी त्यांचा नगरसेवक त्यांनी आश्रय दिला, आता ती पाळमुळं त्यांच्यापर्यंत जाणार.
तसंच रोहित पवारांनी केवळ मीडियात बोलून वाब घालवू नका. तुम्हाला काय इनपुट्स असतील तुम्ही पोलिसांना द्या, त्याच्यावर ते चौकशी करतील. चलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.